अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती यांच्याकडून जे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्या सुट्टी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असतो की सुट्टी कधी मिळणार, कारण 15 दिवसांची सुट्टी तरी ते जाहीर झालेली आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंना 15 दिवस आणि अंगणवाडी मदतनीस ताईंना 15 दिवसाची. मग पुढे जाऊन त्यांना सुट्टी मिळण्याचे चान्सेस काय आहेत का? तर अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती यांच्याकडून जे पत्रक देण्यात आलेलं आहे, विनंती पत्रक असणार आहे कलेक्टर साहेबांकडे, ज्यामध्ये विनंती करण्यात आलेली आहे की अंगणवाडी सेविका ताईंना सुट्टी देण्यासंदर्भात आता जरी सुट्टी देण्यात आली तरीसुद्धा जे 1 ते 10 तारखेपर्यंत पोषण ट्रॅकरवरची कामे सर्व तुम्हाला करावेच लागणार आहेत. म्हणजे पोषण ट्रॅकरचे जे काम आहे ते तुम्हाला अपडेट करावेच लागणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे, प्रत्येक जिल्ह्याने हे आता पत्रक आहे ते देण्यास सुरुवात झालेली आहे व गेल्या 15 दिवसांपासून यावरती चर्चा होत आहे. तर पुढे पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत का नाही, म्हणजे अंगणवाडी सेविकाताईंना सुट्टी मिळणार आहे का नाही, कारण ऑलरेडी 15 दिवसांची सुट्टी निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र इथे जे माननीय अनुपकुमार यादव सर सचिव जे आहे त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे, विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना व मदतनीस ताईंना या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. कारण गेल्या 1.5 महिन्यापासून या संदर्भात अपडेट्स येत आहेत की 1.5 महिन्याची सुट्टी जाहीर होणार, म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून यावरती की 1.5 महिन्याची सुट्टी जाहीर होणार किंवा काही ठिकाणी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंना महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. समन्वय समिती यांच्याकडे पत्रक देण्यात आलेले आहे. विनंती पत्रक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अमरावती, अहिल्यानगर अशा तरी ते देण्यात आलेले आहे. त्या संदर्भात समन्वय समिती यांच्याकडे ही PDF किंवा जे पत्रक देण्यात आलेलं आहे त्यामध्ये विनंती करण्यात आलेली आहे. आता माननीय अनुपकुमार यादव सचिव आहेत त्यांच्याकडे सुद्धा सरांकडे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्या सुट्टीसाठी काय केलेलं आहे की अर्ज करण्यात आलेला आहे किंवा विनंतीसुद्धा करण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा जरी सुट्टी मिळाली, आता तुम्हाला अंगणवाडी सेविका व जे मदतनीस ताई आहे 15 दिवसाची सुट्टी न देता एकत्रितपणे 1 महिन्याची सुट्टी देण्यासाठी विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळण्याबाबत आहे. तरीसुद्धा आता 2 तारीख आहे, ऑलरेडी सुट्टी जाहीर झालेल्या आहेत. मग सुट्टी मिळू शकते का, हे सुद्धा प्रश्न अंगणवाडी सेविका ताईंचा आहे. तर या संदर्भात माहिती मिळताच माननीय अनुपकुमार यादव जे सचिव सर आहेत त्यांच्याकडे विनंती करण्यात आलेली आहे व हालचाली जोरात सुरू आहेत म्हणजे सुट्टीच्या बाबतीत. तरी पण तुम्हाला जरी सुट्टी जाहीर झाली तरीसुद्धा 1 ते 10 तारखेपर्यंत जे पोषण ट्रॅकर आहे सर्व कामे तुम्हाला करावे लागणार. जरी तुम्ही तिथे अवेलेबल असाल किंवा नसाल तरी, म्हणजे तुम्ही तिथे प्रत्यक्षात असाल नसाल तरीसुद्धा 1 ते 10 तारखेपर्यंत पोषण ट्रॅकरचे सर्व कामे तिथे करावे लागतात. आता ज्यावेळेस सुट्टी जाहीर होते, मागच्या महिन्यात 15 दिवसाखाली सुद्धा वाशिममध्ये ज्यावेळेस सुट्टी जाहीर झाली होती त्यावेळेससुद्धा तिथे जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रक दिल्यानंतर जे विनंती करण्यात आली होती तेव्हासुद्धा तिथे जे तापमान होतं ते 42, 43, 45 डिग्री तापमान होतं. त्यामुळे तिथे सुद्धा 1 दिवसाची सुट्टी सर्व अंगणवाडी सेविका ताई अंगणवाड्यांना देण्यात आली होती. तर महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता आता तापमान एवढं वाढलेलं आहे की शक्यच नाही की सामान्य माणसांना नक्की बाहेर जायचं आणि काम करायचं, तरीसुद्धा अंगणवाडी सेविका ताईंना सुट्ट्या मिळालेल्या नाहीत. तर वरील विषयांवर आपणास करण्यात विनंती अर्ज करत आहेत की सध्या महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात, आता हे जिल्ह्यावाईज जिल्हाधिकाऱ्यांना म्हणा किंवा महाराष्ट्र राज्य समिती आहे त्यांच्याकडे सुद्धा आव्हान देण्यात आलेलं आहे, एक विनंती देण्यात आलेली आहे की तापमानाचा पारा 42° पार जात आहे. परिणामी उष्माघाताचा घटना बघवायस मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वच तसेच अहिल्यानगरमधील सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज जे आहेत उन्हाळी सुट्टीमध्ये बंद असतात, परंतु फक्त महिला बालविकास अंतर्गत विभागातील अंगणवाड्या मात्र अख्ख्या उन्हाळाभर सुरू असतात. त्यामुळे अंगणवाड्यांना सुद्धा सुट्टी मिळणे अत्यंत गरजेचं असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ही विनंतीपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे की जेणेकरून जे अंगणवाडी आहे तिथे सुट्टी मिळतात. तर इथे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक महाविद्यालय, कॉलेजेस आहे ते उन्हाळी सुट्टीमध्ये बंद असतात, परंतु जे महिला व बालविकास अंतर्गत विभागातील अंगणवाड्या मात्र अख्ख्या उन्हाळाभर सुरू असतात. आणि अंगणवाडीतील चिमुरडे बालके, स्तनंदा माता, गरोदर माता यांचा विचार करता त्यांना देखील या उन्हाळ्यातील उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका संभवतो. आजवर सेविका 15 दिवस व जे मदतनीस ताई आहे ते 15 दिवस अशा आळीपाळीने सुट्ट्या दिल्या जात आहेत, परंतु जिल्हा परिषद शाळांना सुट्टी असल्या कारणाने फक्त
सेविका शाळेवर असल्या किंवा फक्त मदतनीस शाळेवर असल्या तरी त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न इथं उद्भवतो, कारण आपल्या बऱ्याच अंगणवाड्या या ग्रामीण भागात वाडी वस्तीवर आहेत. उदाहरणार्थ गेल्या वर्षी चिंचोडी पाटील अहिल्यानगर जिल्ह्यात एक अंगणवाडी सेविकाचा लाभार्थी पालकाने बलात्कार करून निर्गुण खून केला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या देखील आपण काळजी घेणे गरजेचं आहे. अगदी सत्य आहे, कारण उन्हाळ्यात काय होतं की लोक बाहेरच पडत नाहीत आणि इथे काय होतं की धोकासुद्धा निर्माण होतो. उष्माघाताचा धोका आहे, प्लस इथे जे आता गुन्हेगारी वाढल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांचं इथं सुरक्षतेचा सुद्धा प्रश्न आहेत. प्लस जे चिमुरडे आहेत त्यांचेसुद्धा सुरक्षतेचा इथं प्रश्न इथं उद्भवत आहे. जरी आपण म्हटलं किती जरी CCTV कॅमेरा आहे किंवा जे वाड्या वस्तीवरती शाळा असतात तिथे सिक्युरिटी कोण देणार आहे हा सुद्धा प्रश्न उद्भवतो. आता गेल्या 15 दिवसाखाली सुद्धा माहिती की अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई किती दुःखात होते, जी घटना घडली होती त्यामध्ये सुद्धा ते देखील पाहून अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंचं एक अर्ज करण्यात आलं आहे की उन्हाळा वाढत चाललेला आहे. 42 अंश फक्त म्हणायला आहे, पण 45 डिग्रीपर्यंत काय झालेलं आहे, तापमान वाढलेलं आहे. 45 सेल्सिअसपर्यंत तापमान टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं की कडक उन्हाळ्याची परिस्थिती बघता अंगणवाडी सेविकांना सुट्टी देणे गरजेचं आहे, कारण अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई शाळेत अवेलेबल असतील तर पालकसुद्धा मुलांना सोडण्याचे जे प्रयत्न करतात, तर उष्माघाताचा त्रास होण्याची धोका संभवतो. त्यामुळे नक्कीच येथे कडक उन्हाळ्याची परिस्थिती बघता अंगणवाडीचे मुले देखील अंगणवाडीत येत नाहीत किंवा किंबहुना पालक त्यांना पाठवण्यास तयार नाहीत. अशा अवस्थेत फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अंगणवाडीत पूर्ण वेळ थांबण्याची सक्ती करणे कितपत योग्य आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी गारगुंडी तालुका पारनेर येथे श्रीमती फपाळे या शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची देखील सुरक्षतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपणास निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की 10 तारखेपर्यंतच ऑनलाईन काम पोषण ट्रॅकरवरील कामे आम्ही सर्व पूर्ण करून देऊ. तसेच आहाराचे दिवस देखील इथे पूर्णपणे जसं कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने कामे होत होते किंवा आहाराचं जे कोरडा आहार आहे ते देखील घरपोच दिला जाऊ शकतो. त्याआधी कोरोना काळात देखील महिन्याच्या संप काळात अशा पद्धतीचं कोरडा आहार देऊन ते दिवस भरून काढले आहेत. तर वरील पत्राचा आपण संवेदनशील मानाने विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी मिळवून द्या. आम्ही समस्त अहिल्यानगरवर अंगणवाडी सेविका मदतनीस समन्वय समितीच्या तर्फे आग्रहाची विनंती करत आहोत, कळावे हे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविका ताईंनो, नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आपल्याला माहिती आहे की उष्माघाताचा धोका असू द्या, उन्हाळ्यामध्ये बाहेर लोक निघत नाही, त्यामुळे जे सिक्युरिटीचा असू द्या किंवा जे अंगणवाडी सेविका ताईंना असो जे मदतनीस ताई असो त्यांना त्रास होतो याचा कोणीतरी विचार करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच हे विनंती करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती यांच्याकडून, आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचा हे निर्णय असणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंनो, तुम्ही सुद्धा हे असं पत्र दिलं आहे का नाही, तुमच्या जिल्ह्यांमध्ये असो तुमच्या गावोगावी काय हाल आहेत नक्कीच सांगा. तुमच्या इथे उन्हाळा कसा आहे, तीव्रता आहे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा, कारण अंगणवाडी सेविका ताईंनो आपण जर बोललोच नाही तर नक्कीच इथे काहीच फायदा होणार नाही. सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व समन्वय समिती पदी अधिकारी महाराष्ट्र राज्य आपले विश्वासू सांगितलेला आहे. युवराज बैसनी धुळे, जयश्री बाबळे झावरे अहिल्यानगर, संजय मापले अमरावती, रामकृष्ण बी पाटील जळगाव, गोवर्धन मिसाळ सोलापूर, राजू पाटील नंदुरबार यांच्याकडून हे पत्र देण्यात आलेलं आहे. तर अंगणवाडी सेविका त्यांना प्रत्येक जिल्हे हे जे पत्रक आहे ते देण्यात येत आहे व प्रत्येकाला सुट्टी गरजेचं आहे. तसे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना सुद्धा या उन्हाळ्यामुळे, नाहीतर इतर 12 महिने अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ताई कोणतेही तक्रार न करता काम करतात. जे गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे सरकारी काम आहेत ते सुद्धा करतात. प्रत्येक योजनाचे काम आहेत, पोषण ट्रॅकरचे काम आहेत, त्याच्यानंतर जे फेस रिकग्नायझेशनचे कामं आहेत, FRचे कामं असू द्या किंवा THRचे कामं असू द्या, सर्व कामं हे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई करतात, कोणतेही तक्रार न करता. त्यामुळे याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असणार आहे. तुमचं जे मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा व योजना यात्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.